तर त्यांना आता आणलं त्याच्यावरनं जेएनयूच्या लोकांनी गोंधळ घातले. काय झालंय माहितीये का, आहे अजून म्हणताय ना त्यात तथ्य आहे. कारण अनेकांचा पथ्यावर पडणाऱ्या अशा गोष्टी आहेत त्यामध्ये. शिवाय हल्ली आर्य अनार्य ब्राह्मण ब्राह्मणे तर असं नसलेल्या अस्तित्वात गोष्टी परत लोकांनी काढल्या. ऍक्च्युली मी स्वतः सांगू शकणार नाही की मी जन्माने ब्राह्मण असलो तरी खरोखर माझ्या अंगात रक्त कोणाचं आहे, आर्यांचं आहे का अनार्यांचं. माझ्यात जे संस्कार आहेत त्यात आर्यांचे कोणते आणि अनार्यांचे कोणते की बेमालूम सरमिसळ झालेली आहे. आणि याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. पण हल्ली काही लोक मुद्दाम तसं करतात, फूट पडायचा प्रयत्न करतात. फेसबुकवरही तेच चाललेलं असतं आणि त्यांच्याशी माझे तसेच वाद चालू. पण आज जर मी असं म्हटलं हा 10,000 वर्षांचा इतिहास आहे, लगेच त्याला हिंदुत्ववादाचं लेबलही जोडलं जाईल. अशी गंमत आहे मोठी. पण म्हणून जेएनयू हे कम्युनिस्टांचंच आहे. कम्युनिस्ट तर म्हणजे सोडून जाते, त्यांचं तर वेगळं सगळं त्याच अँगल म्हणून ते बघतात. पण हिंदुत्ववादी आपल्याकडे दुसऱ्या टोकाला जाणारी माणसं असतात की जे नाही अरे भारतात आलेच नाही बाहेर, ते इथलेच आहेत, आम्ही इथलेच अमुकच आहे अमुकच आहे करत ते आणखी वेगळंच काहीतरी मांडायला सुरुवात करतात. त्यामुळे अजून इतिहास बदनाम होतो. याच्यावरनं तुम्हाला एक छोटी गंमत सांगतो. दुर्गाबाई भागवतांनी एका पुस्तकात लिहिलंय, आठवलं तसं नावाचं पुस्तक आहे. फार अप्रतिम पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी संशोधनातले एक गंमत लिहिली. इरावती कर्वे यांनी जर्मनीत जाऊन PhD केली, कारण त्यांना आपण आर्य आहोत त्याचा फार अभिमान होता. आणि जर्मन हिटलरने आम्ही आर्य आहोत म्हणून फार ऍक्च्युली जर्मन हे कधीच आर्य नव्हतं, पण हिटलरने हायजॅक केली ती कल्पना ज्यूंना चेपण्यासाठी. आणि त्यामुळे अनेक लोक जाऊन तिकडे PhD करायचे, तसंच त्यांनी पण केली. आणि त्यांचं म्हणणं त्या PhDचा विषय काय होता मला आठवत नाही, पण ब्राह्मण लोक हे प्युअर आर्यन्स आहेत असं काहीतरी त्यांचं म्हणणं. त्यांच्याकडे जो PhD करणारा विद्यार्थी होता डॉक्टर माधव वाघ त्याचं नाव, त्या माणसाने जेव्हा गाईड म्हणून या होत्या, त्यांनी जेव्हा देशस्थ ब्राह्मणांवर त्याचं हे होतं आणि जेव्हा त्याच्या प्रबंधात असं बाहेर पडायला लागलं की देशस्थ ब्राह्मणे आर्य नव्हते, त्याबरोबर इरावती कर्वे त्या अपसेट झाल्या. त्यांनी त्याला सांगितलं हे शक्यच नाही आणि त्यांनी त्याला 7-8 वर्ष पुजवलं अक्षरशः. आणि त्याला त्यांनी इतकं छळलं की नाही हे तुझं म्हणणं होऊच शकणार नाही, बरोबर तू पुन्हा विचार कर. शेवटी तो हतबल झाला, पण त्याची PhD पूर्ण होईना. त्यांनी त्याला त्याचा प्रबंध जाळायला लावला आणि देशस्थ ब्राह्मणे आर्य नव्हते याऐवजी देशस्थ ब्राह्मणे आर्य होते असा प्रबंध सादर केला आणि मग PhD मिळाली. काय आपल्याकडे क्वालिटी आहे संशोधनाची, जर हे खरं असेल तर. पण दुर्गाबाई आणि इरावतीबाई यांचं वाकडं होतं. त्या भटकळ असल्या तरी त्या खरं रीती किंवा सांगोवंतीच्या कथा आहेत त्या, परंतु ही क्वालिटी दुर्गाबाईंनी लिहिलंय का? हो, दुर्गाबाईंनी लिहिलं. कारण डॉक्टर माधव त्यांना येऊनही सगळं रडत होता म्हणून त्याने ते लिहिलं. कारण इरावती कर्वेंनी डोक्याच्या डायमेन्शन्स वरनं त्याची तुम्हाला एक गंमत सांगतो. म्हणजे डोक्यात कवटी जी त्यांना गुजरातमध्ये मिळालेली होती त्याच्यावर त्याने एक लेख लिहिला, तू ती मीच काय ग, असा एक अतिशय अप्रतिम लेख होता. आणि त्यामुळे इरावतीबाईंना पहिली कीर्ती मिळाली. तू ती मीच काय ग असा लेख होता. ती एका फार पूर्वीची, हजारो वर्षांपूर्वीच्या एका स्त्रीची कवटी आहे असं तिथे सिद्ध झालं होतं. प्रत्यक्षात माधव वाघ यांच्या म्हणण्याप्रमाणे ती 200 वर्षांपूर्वीची मुसलमान दफनभूमीतली कवटी होती आणि त्याच्यावर फक्त चुनखडीचे जे थर होते ते होते हजारो वर्षांपूर्वी. म्हणजे कार्बन म्हणजे तुम्ही कार्बनायझेशन कशाचं करायला पाहिजे होतं, कवटीचं करायला पाहिजे होतं. त्याऐवजी ते चुनखडीचं करून लगेच ते तो प्रश्न मिटवला. तर जर संशोधन खरोखर असं असेल तर आय एम वरीड की हे सगळं संशोधन रद्दबातल केलं पाहिजे. हे सगळे इतिहासकार ब्रिटिशांच्या उंजळीने जे होते त्यांनाही रद्दबातल केलं पाहिजे आणि नव्याने इतिहास लिहिला पाहिजे असं मला वाटतं. मला दोन-तीन शंका आहेत. म्हणजे तुम्ही म्हणालात की मॉस्कोवरून हे सगळे लोक आले, त्यावेळी ती हॅबिटॅट म्हणजे हॉस्पिटेबल होती वगैरे, तो व्हेरीफाय करता येईल. पण तो जर 18 वर्षा इसवी सनापूर्वी 10,000 वर्षाचा काळ असेल आणि बायबल जर 4,000 वर्षापूर्वी असेल, ती जी कथा सांगितलेली नोहा म्हणा, त्याला मनु म्हणा आणि काय म्हणा, ही सगळ्या लोकांच्या ह्याच्यात कशी काय आली? पहिली सांगा.
कारण ती जर खूप आधी घडलेली आहे या लोकांना माहिती असतं काय तसं काही कारण नाही. बरोबर. ती फक्त आपल्या लोकांनाच माहिती असतं कारण जे कोण आले आहेत किंवा जे लोक आले त्यांच्या इतिहासात किंवा ती याच्यात ती असायला म्हणून त्यांनी ती सांगितली. आपण एकीकडे म्हणलो की सर्व संस्कृतीमध्ये ती कथा आहे तर ती कशी आली हा पहिली शंका. दुसरं रामायण महाभारत हा तुम्ही इतिहास आहे असं म्हणतात सगळे अनेक लोक हे महाकाव्य आहेत असं म्हणतात. मी काय त्यातला ज्ञानी नाही मी फक्त सांगतो. आणि तिसरं म्हणजे ब्रिटिशांनी हे सगळं आपलं राज्य इथं करण्यासाठी हे सगळं केलं इतिहास आला असं आपण म्हणतो. पण आज जर बघाल तर मधला म्हणजे युरोपियन किंवा पाश्चात्य देशांमधला जो रिटर्न इतिहास आहे तसा आपल्याकडे पद्धत नव्हती. ती बखरीची सुरुवाती शिवाजी महाराज किंवा थोडीशी त्याच्यानंतर झालेली सुरू झालेली किंवा तो कवी होता त्याच्या कवितेतनं काही इन्फ्लुएन्सेस काढता आले म्हणजे मधला याचा रिटर्न इतिहास कुठेही नाहीये. तर तो अशा पद्धतीने दाबायचं म्हणजे ती साधनं अवेलेबल होती का त्यांना तो इतिहास कळला आणि तो ग्रेट आहे असं वाटलं म्हणून त्यांनी दाबला मग आपल्या लोकांना का नाही कळला हा शंका ही शंका आहे की इतिहास जर आहे ती साधनं त्याची जर आहे म्हणजे जी ब्रिटिशांना अवेलेबल होती आपल्याला नव्हती असं होऊ शकत नाही. हा आता पहिलं तुमचं काय होतं की उत्तर ध्रुवावरून आले ते 10,000 वर्षांपूर्वीचं घडलं असेल तर ते 4,000 वर्षांपूर्वीच्या बायबलमध्ये कसं आलं कारण सगळ्या संस्कृतीमध्ये नाही. याचं कारण असं आहे की फार प्राचीन काळी घडलेल्या गोष्टी अनेकदा सांगोवांगीने माहीत असतात. सांगोवांगीने माहीत असतात नाही तर काही वेळेला बदलतात ते सांगण्याचा बदल होतात त्याचा अन्वयार्थ लावायला लागतो. म्हणून जी पुराणं आहेत ना आपली जुनी पुराणं विशेषतः 18 पुराणं यांच्यातनं इतिहास आणि भाकडकथा वेगळ्या काढायला लागतात आणि क्रॉस चेकिंग करायला लागतं. ज्या वेळेला एखादी गोष्ट 500 वर्षांपूर्वी घडले का 5,000 वर्षांपूर्वी घडले का त्याही आधी घडले हे कुणालाही सांगता येत नसेल त्यावेळेला ती ऐकीव कथा म्हणून लिहिली जाते. लक्षात ऐकीव कथा म्हणून लिहिलं त्याची कालनिश्चिती कोणी सर्वसामान्य माणसं करत नसतात. ती कालनिश्चिती करणं ही वेगळीच गोष्ट आहे. हा वेगळा अभ्यास आहे. केवळ ऐकीव कथा म्हणून ती आलेली आहे चालत. प्रत्येकाला हे माहित होतं की कुठला तरी एक मोठा प्रलय झाला आणि त्यावेळेला मनू नावाच्या किंवा नोहा नावाच्या माणसाने लोकांना बचावून इकडे आणलं. हे ऐकून सगळ्यांना माहित होतं कारण महत्वाची घटना होती. पण ती किती वर्षांपूर्वी घडली किती हजार वर्षांपूर्वी हे माहीत असण्याचं काही कारण नव्हतं. कालगणना कशी करतात तुम्हाला त्याच्यावरून थोडक्यात सांगतो की ऋग्वेदामध्ये जी वर्णनं आहेत ती सगळी भारतातलीच का भारताच्या बाहेरचे आम्ही आहोत उत्तर ध्रुवावर ते असं त्यात का आढळत नाही असं एक सांगितलं जातं. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे आल्यानंतर आणि इथे प्रस्थापित झाल्यानंतर लगेच लिहिलं गेलेलं नाही आहे ऋग्वेद वगैरे. आज मी पुण्यात रत्नागिरीहून आलो बीकॉमहून पण माझी मुलगी आणि तिची मुलं पुढे इथेच समजा जन्मली तर त्यांना सगळं पुणे हेच आपलं कर्मभूमी आणि जन्मभूमी वाटणार आहे. आम्ही कुठनं तरी आलो ही गोष्ट विसरून जायला असं होऊ शकते. हे जे ऋग्वेद रचणारे होते याचे एक तंत्र आहे. पूर्व ऋषी मध्यम ऋषी आणि नूतन ऋषी असे 3 प्रकार आहेत ऋग्वेदात ते बघायला मिळतात. आजच्या ऋचाच्या उपलब्ध आहेत त्या नूतन ऋषीने रचलेल्या आहेत आणि त्याच्यात ह्या सगळ्या खुणा मिळतात. पण नूतन ऋषींना हे माहीत नव्हतं हजारो वर्षानंतर जन्माला आल्यामुळे की हे कुठे घडलंय नेमकं आणि कधी घडलंय हे सगळं ऐकीव होतं त्यामुळे त्यांनी ते लिहिलं होतं. टिळकांसारख्या प्रज्ञावान माणसाने याचा अर्थ लावला. तो सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणून वैज्ञानिक माहिती गोळा करून किंवा अवेस्ता वगैरेचा अभ्यास करतो. त्यामुळे हे होऊ शकतं की बायबलमध्ये किंवा इतर धर्मग्रंथामध्ये मनूची कथा येऊ शकते आणि म्हणून तर त्याच्यात चुकली आहे ना कालगणना जी चुकली ती म्हणूनच की 4,000 वर्षांपूर्वी उत्पत्ती झाली कारण त्याच्या आधी त्यांचं कल्पनेची धाव पोचली नाही. याच्यातनं अशी शंका येते बरोबर की आता आम्ही तुकारामांची गाथा सुद्धा अनेक त्यात अभंग घुसळलेला असं झालेलं आहे त्याच्या शिष्यांनी म्हणा कारण ती रिटर्न काही नसायचं मुखोद्गत असायचं काही वेळा चुकायचं त्यात काय अडचण झालं तशा गोष्टी ऋग्वेद आणि या बाबतीतही झाल्या असण्याची शक्यता हो झाल्या नाही ऋग्वेदात आणि याच्यामध्ये जे काही रिटर्न तुम्ही ग्रंथ म्हणताय की त्याच्यामध्ये सुद्धा एकतर ओरिजिनल कॉपी चुकली. महाभारताच्या बाबतीत सांगायचं तर
त्याच्यामध्ये मूळ श्लोक व्यासांनी रचलेले 8,000 आणि पुढच्या लोकांनी रचलेले काहीतरी मला वाटतं 16,000 असे मिळून 24,000 श्लोक मूळ होते. आणि 12व्या शतकात भोज नावाचा राजा होऊन गेला मध्य प्रदेशात. त्याने खूप पुस्तकं लिहिलेले आहेत. संस्कृत पंडित होता तो. पण संचयनी नावाच्या पुस्तकात त्याने लिहिलंय. मी जेव्हा लहान होतो तेव्हा श्लोकांची संख्या 30,000 होती उच्चांची याच्या महाभारताच्या. आणि मी ज्या वेळेला गादीवर बसलो तेव्हा ती 1,00,000 झालेली आढळली. पण तुम्हाला एक सांगतो, ओरिएंटल इन्स्टिट्यूट म्हणजे भांडारकर या लोकांनी चिकित्सक आवृत्ती केले. त्यांनी चिकित्सक आवृत्ती करण्यासाठी काय केलं की जिथे जिथे लिखित आवृत्त्या आहेत देशभरात, नेपाळपासून सगळीकडे, त्या एकत्र जमवल्या आणि हा श्लोक इथे आहे आणि सगळ्या आवृत्त्यांमध्ये, तर तो आत्ता त्यांनी ओरिजिनल समजला. एखादा श्लोक त्यात आहे पण ह्यात नाही, काढून टाकला. म्हणजे असं करून त्यांनी 1,00,000 श्लोकांचे काही कमी केले. परंतु आज जे मेहेंदळे मगाशी म्हटले, अशा मेहेंदळ्यांपासून ते आमचे रवींद्र गोडबोले आपले यांच्यापासून अनेकांनी दाखवून दिले प्रक्षिप्त श्लोक आजही कसे आहेत. त्यात मनुस्मृतीत आहेत ना, मनुस्मृतीत 800 पेक्षा जास्त प्रक्षिप्त श्लोक आहेत. हे लगेच लक्षात येतं कारण विसंगती होते. तो फ्लो जातो. मगाशी जे म्हणाले भाषेचा फ्लो असतो, हा फ्लो जातो आणि मध्येच विसंगती निर्माण होते आणि परत पहिलं सूत्र चालू झालेलं दिसतं आणि मधलं इरिलिव्हंट वाटायला लागतं. तुम्हाला शोधता येतं प्रक्षिप्त श्लोक. मनुस्मृतीवर माझा लेख आहे, पुढच्या भागात येईल तो. त्याच्यामध्ये मनुस्मृतीतले प्रक्षिप्त श्लोक कोणते आहेत त्याची उदाहरणं मी दिली आहेत त्याच्यामध्ये. तर असं शक्य आहे, पण हे शोधता येणं अशक्य नाही. मात्र थोडंसं ऍडिशन, हे जे काय पहिल्यांदा ओरली ट्रान्समिट नव्हती, सगळे मौखिक होतं, लिहिण्याची हे नव्हती, करा नव्हती. व्यासांनी अंदाजे 3,000 BC हे सगळं कंपायलेशन केलं. वेगवेगळ्या काय म्हणतात प्रदेशातले जे कोण ज्या त्या कुटुंबात प्रथा होती की पाठ करून मुलांना शिकवायचं, मुलांनी त्याच्यामुळे असं करत करत त्या सगळ्यांना एकत्र आणलं. मग त्यात नूतन ऋषी आणि त्यांनी जे वेदांचे भाग पाडलेले चार आणि ते त्यांनी घरोघरी पायपीट करून मिळवलेले त्या घराण्यातले. तुमच्या घराण्यात रुचा रचल्या गेल्यात, मला त्या द्या. आणि म्हणून मंडलं तुम्ही जर पाहिलीत ना, 10 मंडल आहेत ऋग्वेदाची. या मंडलांमध्ये तुम्हाला असं कळेल की अरे पहिल्या मंडलात विश्वामित्राच्या मुलाची रचना आहे आणि विश्वामित्राची रचना एकदम 3ऱ्या का 4थ्या मंडलात आहे. असं का? तर याचं कारण त्याला ज्या रुचा पहिल्यांदा मिळाल्या त्या त्याने घालून टाकल्या. आणि असंच करायला लागतं संशोधकाला. पण त्यांनी फार महान काम केलं की सगळ्यांच्या रुचा मिळवल्या, कंपायलेशन केलं, त्याचं संपादन केलं. पहिला संपादन असं म्हणायला पाहिजे आपल्या भारतात. युगांमध्ये पण त्यांनी महाभारतातल्या ओरिजिनल आणि नंतर आलेल्या भगवद्गीतेतल्या ह्याच्याबद्दल उल्लेख केलेलं आहे त्यांनी. मी वाचलंय युगांचं काही. पण आहे ही वस्तुस्थिती, आपल्याकडे बऱ्याच गोष्टी घुसडल्या गेलेल्या आहेत. आणखी काय बोलायचं नाही, नोहाचं म्हणजे त्यांनी सांगितलं आणि त्याबद्दल विचार केला तर नो. ऍक्च्युली असं म्हणतात की मक्केला त्यांचं ते काबा आहे, त्याच्यात पूर्वीच्या ट्राईब्सचे देव ठेवलेले, शिवाच्या पिंडी म्हणा किंवा अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे हेच लोक तिकडे असल्याने आता जसं फर्स्ट टेस्टामेंट हे ज्यू, मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्यात कॉमन आहे. कारण ते एकाच भागातले. तर तसंच नोहाचं हे सगळ्या ह्याच्यात कॉमन असायची शक्यता. हा, राजवाड्याच्या म्हणण्याप्रमाणे ही सगळी माणसं उत्तर ध्रुवावरच होती. कारण खाली त्यावेळेला टिळकांच्या शब्दात सांगायचं तर त्या काळात आज वेअर लो आणि हिमालयाज वेअर नॉट इन एक्झिस्टन्स असं त्यांनी लिहिलंय. म्हणजे आज हे अतिशय बुटका होता पर्वत, तेव्हा इतका उंच नव्हता आणि हिमालय का अस्तित्वातच नव्हता. पण ज्या भौगोलिक घडामोडी झाल्या, उलथापालथ झाली, त्यामुळे एकदम उत्तर ध्रुवावर राहायला अतिशय असुरक्षित बनला आणि खालचं सगळं जे आहे ते बदललं. काही पर्वत वर आले, काही होते ते भुईसपाट झाले. तुम्हाला गंमत सांगतो, उत्तर ध्रुवावर आज पर्वत नाहीये, पण उत्तर ध्रुवावर सुमेरू पर्वत जी देवांची राजधानी, तिथेच देव राहत होते. खाली सुमेर म्हणून जो देश आहे त्याचं आखाडियन भाषेत सुमेरू हेच नाव आहे. आणि तुम्हाला माहिती असेल ही माणसं कुठून आली इथे? कोकणस्थ ब्राह्मण, चित्पावन लोक जेव्हा कोकणातनं देशावर आली तेव्हा त्यांना कोकणस्थ म्हणायला सुरुवात झाली.
कऱ्हाडे ब्राह्मण ज्या वेळेला कराडवरनं जेव्हा कोकणात गेले तेव्हा त्यांना तिथले चित्पावन कऱ्हाडे म्हणायला लागले. नेहमी जेव्हा आपली जागा सोडतो माणूस आणि दुसरीकडे जातो तेव्हा ते नाव मिळतं. सुमेरू किंवा सुमेर हे नाव त्यांना तिकडनं आल्यावर मिळालेलं आहे. कुठून? उत्तर ध्रुवावरनं मेसोपोटेमियामध्ये आले आणि सिरिया, सुमेर हा तोच भाग सगळा. सुमेरियन कल्चर हे सगळ्यात फार सर्वात जुनं जुनं असं अर्नोल्ड टॉईनबी फार मोठा इतिहासकार 20व्या शतकातला, त्यांचं म्हणणं असं आहे, त्यांनी 26 ते 27 संस्कृतींचा जगातला अभ्यास करून अतिशय अप्रतिम बाराखंडात इतिहास लिहिला. मी त्यातलं एक कंबाईंड आवृत्ती फक्त वाचली की त्यात सारांश रूपाने. त्याच्यामध्ये मायन संस्कृती, हिंदू संस्कृती काय आहेत, सुमेरियन, बॅबिलोनियन वगैरे सगळ्या अशा मोठमोठ्या संस्कृती आहेत. त्याचा सुंदर अभ्यास त्यांनी दिलाय. आपल्याविषयी मात्र नीट लिहिलेलं नाही त्यांनी. पण गंमत असे की ज्याला ते सर्वात जुनी संस्कृती म्हणतात सुमेरियन, त्याचा काळही ह्या गृहस्थांनी इसवी सनापूर्वी 4थ्या सहस्रकात जाऊ दिलेले नाही, 4थ्या सहस्रकाच्या मागे जाऊ दिलेले नाही, कारण बायबल खोटं ठरेल. अक्षरशः ही माणसं बायबल ग्रस्त होती. आणि हा आता 75 साली काहीतरी वारले ते 1900, आणि त्यांच्या मृत्यूच्याच आधी म्हणा किंवा त्या दरम्यानच आणि त्याच्यानंतर सुमेर भागात सुद्धा त्या इराक वगैरे सगळ्या सिरिया या भागामध्ये उत्खनन चालूच आहे. आणि तिथे तो काळ 6500 वर्षांच्या मागे गेलाय आणि 8000 वर्षांपर्यंत तो मागे जातो, 100% जातो असं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही बघत राहा, कारण तिथे वस्ती होतीच ती. हे सगळं यांना माहिती होतं, हे अत्यंत विद्वान. पण या माणसांनी बायबल खोटं ठरू नये म्हणून त्याही काळात असं करावं. ते म्हणून आश्चर्य. कार्बन पद्धती वगैरे ह्या लोकांना मान्य नाही, म्हणजे कॅथलिक चर्च वगैरे कोणाला, का तर त्याने हे खोटं ठरतं म्हणून. अशी पण एक गंमत आहे. असं तुमचा पुढचा प्रश्न काय होता तो? रामायण महाभारत हे फक्त महाकाव्यच होतं. हे ब्रिटिशांनी उठवलेलं एक हे आहे, काहूर आहे किंवा अफवा आहे ती उठवलेली. रामायण आणि महाभारताला कित्येक क्रॉस रेफरन्सेस मिळतात, पुरावे आहेत. आणि एवढंच नाही, तुम्हाला जर ऐकून माहीत असेल, अनेकांनी उत्खननं केलेली आहेत. द्वारकेचं उत्खनन सांकलियाने मला वाटतं सुरुवातीला केलं होतं, पण ते नंतर लाल म्हणून एक त्यांनी केलं होतं. त्याचप्रमाणे राव म्हणून एक त्यांनी याचं उत्खनन केलं होतं, बाबरी मशिदीचं, अयोध्येचं. यांनी दोघांनी लगेच सांगितलं की रामायण आणि महाभारत ही काव्य नाही, त्याची आमची खात्री झाली हे उत्खनन केल्यावर. गंमत सांगतो तुम्हाला, आजही द्वारका समुद्रात मिळालेली आहे. त्याचे फोटोही तुम्हाला बऱ्याच मिळू शकतात नेटवर. हे जे आहे ना, द्वारका नाही, अयोध्येत बाबरी मशिदीपेक्षा मोठे स्तंभ मिळाले. ज्या वेळेला मिळायला सुरुवात झाली त्याबरोबर सरकारने ते काम थांबवलं, काँग्रेसच्या कारकिर्दीत. अशी आहे आपली म्हणजे सरकारी सुद्धा हे धोरण आणि आपली ही नीतिमत्ता अशी आहे. त्यामुळे हे त्यांनी लिहिलं आहे. राव आणि हे म्हणजे पुरातत्व खात्याचे प्रमुखच आहे. पण ह्या दोघांनी सांगितलं रामायण आणि महाभारत ही वस्तुस्थिती आहे, हे आम्हाला त्यातनं कळलं. त्यामुळे हा त्यांनीच तुमचे देवदेव. अहो मला एक सांगा तुम्ही की त्यांचं जे पुराण आणि सगळं आहे ही खरी कशावरनं? त्याही पोथ्याच आहे. त्याही आधीच्या 800 वर्षांपूर्वी, 1400 वर्षांपूर्वी, 1500 वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टी तुम्ही कशा लिहू शकता? त्या जर खऱ्या असतील तर मग रामायण महाभारताने काय घोडं मारलंय? दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्त सुद्धा इसवी सन हा काय चालू येशू ख्रिस्त झाला तेव्हा झाला नाही, तो नंतर 800 वर्षांनी झाला. हे माहिती आहे का तुम्हाला? येशू ख्रिस्ताच्या समजा असं गृहीत धरलं येशू ख्रिस्त इसवी सन 1 मध्ये होता, तर 6व्या शतकामध्ये सेंट डेनिस नावाच्या माणसाने अशी एक कल्पना त्याच्या डोक्यात आली, जो कट्टर ख्रिश्चन होता, की आपण येशू ख्रिस्ताच्या नावाने काहीतरी सुरू करायला पाहिजे एखादा सण. म्हणून त्याने ही कल्पना मांडली. त्याला फारसं काही हे मिळालं नाही, कारण कुणालाच हे माहीत नव्हतं की येशू ख्रिस्त इसवी सन म्हणजे काय 550 वर्षांपूर्वी नेमका जन्माला, मेला का वधस्तंभावर गेला का, काय नेमकं काय करत होता तेव्हा. पण सेंट डेनिसने आपलं हे सोडलं नाही चिकाटी, आणि त्याने तो सण स्थापन केला आणि जिकडे तिकडे त्याचा प्रचार करायला सुरुवात केली. ही गोष्ट आहे 6व्या शतकात. तोपर्यंत इसवी सन कोणाला माहीत पण नव्हता. त्यानंतर सुद्धा इसवी सन माहीत झालाच नव्हता. 8व्या शतकात बेड नावाचा एक इतिहासकार इंग्लंडचा, त्याने इंग्लंडचा इतिहास नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये सगळीकडे त्याने सेंट डेनिसचा हा इसवी सन वापरला होता आणि म्हणून पहिल्यांदा प्रसार झाला.
इसवी सनाचा. म्हणजे तुम्ही कल्पना करा, 8 शतक जो इसवी सन लोकांना माहीत नव्हता, तो इसवी सन कशावरनं खरा आहे, त्याला कोणता पुरावा आहे? कोणताही नाही. आणि अनेकदा असंही घडतं, तुम्ही रामायण महाभारत म्हणताय, ट्रॉयचं उत्खनन करेपर्यंत त्या श्रीमानने, माणसं भकडकथाच म्हणत होती त्याला, पण जेव्हा उत्खनन करून ती अख्खी त्या डोंगरात सगळं मिळायला लागलं, त्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की अरे खरं आहे. डेक्कन कॉलेजचे डॉक्टर मश्री माटे, म्हणजे श्रीमा माटांचं ते म्हणजे 80 वर्षाचे, मी त्यांची मुलाखत घेतली, कारण त्यांनी माझं स्क्रिप्ट तपासून वाचून मला काही सूचना केल्या होत्या. ते म्हणाले, अहो तुम्ही हा इतिहास इसवी सनाच्या 800, त्यांनाही ते जरा पसंत पडला नाही, ब्रिटिशांना नाव आठवतं वगैरे. तर मी म्हटलं एक म्हणजे मी फक्त ब्रिटिशांनी काय वाईट केलं तेवढं सांगितलं, चांगलं काय केलं ते पण आहेच माझ्या. दुसरी गोष्ट अशी, ते म्हणतात इसवी सणापूर्वी 800 शतकाच्या मागचं का 900 वर्षांच्या मागचं आम्हाला पाटलीपुत्रात काही मिळालंच नाही पाटण्याला, तर तुम्ही कशावर या लोकांनी राज्य केलं ते कुठल्या पाटण्यात केलं किंवा पाटलीपुत्रात? मी त्यांना एक प्रश्न विचारले, त्यावर ते माझ्या पुस्तकात दिले. मी त्यांना म्हटलं की मला एक सांगा, तुम्ही उत्खनन कुठे केलं? तर ते म्हणाले की तशी जागा मोकळी फार नव्हती, जिथे जिथे थोडीशी मिळाली तिथे केलं. मी म्हटलं की मग मला एक सांगा, दाट लोकवस्ती आज सगळीकडे आहे, ठीक आहे, टेकड्या ज्या आहेत त्याच्यावर लोकवस्ती आहे, पण उद्या समजा तुम्हाला टेकड्या खाली करून दिल्या आणि उत्खनन केलं तर मिळू शकेल काय? हो म्हणाले, मिळू शकेल. म्हटलं तुमची पद्धत काय असते, तुम्ही किती फूट खाली काढता? त्या म्हणाले आम्ही 5 फूट खाली जातो आणि काही मिळालं नाही तर थांबवतो, फार तर एखाद दुसरा फूट खाली जातो. मी त्यांना म्हटलं 10 फूट खाली गेलं तर मिळू शकते काय एखादी गोष्ट? हो म्हणाले, मिळू शकत नाही असं मी म्हणूच शकत नाही, मिळू शकेल. मग म्हटलं तुम्ही प्रूव्ह काहीच करू शकत नाही आता प्रयत्न की हा सिद्धांत खोटा आहे, तुम्ही प्रूव्ह करू शकत नाही. एखाद्या सिद्धांताला तुम्ही पाठिंबा देऊ शकता की नाही एवढंच तुम्ही सांगताय, ते तुम्ही सांगा. पण पाटलीपुत्र नव्हता असा याचा अर्थ नाही. म्हटलं तुम्ही आजपर्यंत बघितलं, सिंधू संस्कृती इसवी सणापूर्वी फक्त 2000 वर्षांपूर्वी झाली, मग हळूहळू ते नाही, मग ती 3000 वर्षांपूर्वी पण मिळाली, मग त्याला तुम्ही नावं द्यायला लागला 5000 वर्षांपूर्वीची मिळाल्यावर. सिंधू संस्कृती, पूर्व सिंधू संस्कृती, उत्तर सिंधू संस्कृती, आता अतिपूर्व सिंधू संस्कृती, असं होणार आहे. म्हटलं तुमचा वेग कमी आहे, तुम्ही या ना, आम्ही बाकीच्या निकषांवर जे काही मांडतोय त्याच्याशी ते जुळणार आहे एक दिवस. कारण तुमचा वेग बरोबर आहे, शास्त्रीय तुम्ही जे चालू ठेवलं ते चालू ठेवा, आणि कुठलीही गोष्ट एकच गृहीत धरून चालत नाही. मला अमेरिकेचे खगोलशास्त्रज्ञ आहेत, त्यांचं फेसबुकवर माझी चर्चा होत असते. तोच म्हणून आहे, रामाचा जन्म इसवी सन पूर्वी 4500 वर्षांपूर्वी झाला असं मी म्हटलेलं आहे. आणि भटनागर म्हणून एक मोठे खगोलशास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी इसवी सनापूर्वी 5000 वर्ष असं म्हटलेलं आहे. त्यांनी त्या ग्रहस्थितीवरनं सिद्ध केलं. मी खगोलशास्त्रज्ञ नाही, मी मान्य करतो, मी म्हणतो की ठीक आहे, त्यांच्यातही माझं 400-500 वर्षाचं अंतर होऊ शकतं. माझा इतिहास परफेक्ट असेल असं मी अजिबात म्हणत नाहीये, तो 200-400 वर्ष मागे पुढे होऊ शकतो, त्यात त्रुटी आणि चुका असू शकतात. जरूर भटनागर काहीतरी जुळतायत. यांनी मला काय सांगितलं कोकणांनी की इसवी सन पूर्व 12000 हेच येतं रामाच्या जन्माचं ची ग्रहस्थिती. मी म्हटलं अहो तुम्ही खगोलशास्त्रज्ञ आणि भटनागर खगोलशास्त्रज्ञ, एवढंच काय, ओकांच्या याच्यावर वाद घालणारे 2-4 खगोलशास्त्रज्ञ होते, त्यांची मतं वेगळी होती. म्हटलं की तुम्ही, मला खगोलशास्त्र काही कळत नाही, म्हटलं तुम्हीच ठरवा तुमच्यात का फरक आहे. पण म्हटलं तुम्ही समजा आपण गृहीत धरूया तुमच्या म्हणण्याप्रमाणे इसवी सन पूर्व 12000 हा जर रामाचा जन्म असेल तर त्याला इतर पुराणांची पण काहीतरी साथ मिळाली पाहिजे, आधार मिळाला पाहिजे. उदाहरणार्थ लोखंड तो बाणाच्या टोकाला जे लावत होता ते तेव्हा नव्हतंच, आहे की नाही. लोखंडाचा शोध फार नंतर लागलेला, ऋग्वेदात लोखंडाचा उल्लेख नाही, तांब्याचा आहे, लोखंडाचा उल्लेख नंतर आहे. मग त्याने काय वापरलं होतं त्या बाणाच्या टोकाला? त्यामुळे तुम्ही आणि रामायणात आहे त्याचा उल्लेख, त्यामुळे रामायण शक्य नाही असं असणं, असे अनेक आहेत त्यात निकष. म्हणजे एवढ्या पटकन 10 मिनिटात हे सगळं सांगण्यासारखं नाही. आणखी काय तुमचं म्हणणं होतं? ते ब्रिटिशांनी जे केलं त्यावेळेची साधनं होती, हां, आपल्या लोकांना अवेलेबल नव्हती का? ब्रिटिशांनी, तुम्ही असं म्हणतात की यांचा इतिहास खूप दैदिप्यमान आहे, त्यांना कळायला नाही पाहिजे, म्हणून त्यांनी तो कन्व्हर्टेड पेश केला. काय झालं होतं दुर्दैवाने, आपली अवनती झाली होती मधल्या काळात. ज्या वेळेला महाभारतीय युद्ध झालं आणि सगळं क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज लोपलं होतं आणि बुद्धाचा जो उदय झाला, बौद्ध धर्म जो पसरला, अहिंसेचं लोण पसरलं,
आक्रमणं झाली आपल्यावर प्रचंड. कोणी यावं आणि इथल्या कुठली राज्य घ्यावी, लुबाडावं, काही करावं असं चाललेलं होतं. शक, हुन, कुशाण, ग्रीक, पर्शियन सगळे आले होते नंतर. यांनी आपापली संस्कृती लादायचाही प्रयत्न केला, पण हे सगळे विरघळून गेले त्या संस्कृतीत. ही गंमत आहे. ह्या भानगडीत झालं काय की आपल्या इतिहासाकडे आपलं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. त्यात काही वाद नाही. आणि जे काही आहे ते आपण मौखिक दृष्ट्या ठेवलेलं. बरं, पुन्हा राज्य, प्रत्येकजण आपल्या राज्यापुरतं बघत होता. शेकडो राज्य, मोठी राज्य 16 आणि बाकीची शेकडो छोटी. तेव्हा ह्या याच्यात इतिहासाचं जे संवर्धन व्हायला लागतं. पूर्वी आढळतात अशा गोष्टी. पृथ्वीराजाने इतिहास जपण्यासाठी खास लोकांची नियुक्ती केली होती, किंवा पुढे सूत म्हणून लोक असत, ते इतिहास लिहून ठेवत असत. अनेक वर्षानुवर्ष, हजारो वर्ष चाललं होतं. पण पुढे ही परंपरा लोप पावत गेली. आणि ब्रिटिशांना किंवा युरोपियनांना सोपं आहे, अमेरिकेलाही सोपं आहे फार, कारण यांच्या देशाला इतिहास किती वर्षांचा आहे? 1000, 1500, 2000 मॅक्सिमम. त्याच्यामागचा इतिहास नाही. त्यामुळे ते काय म्हणतात, ही क्रोनॉलॉजी पॉलिटिकली लावली की इतिहास झाला, असं नाहीये. भारताचा इतिहास फार प्रचंड अवाढव्यता आहेत, पण त्यात सांस्कृतिक बदल आहेत प्रचंड. ते समजून तुम्ही जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तुम्हाला भारताचा इतिहास लिहिता येणार. म्हणून तुम्ही वेगवेगळ्या व्हर्टिकल्समध्ये तो लिहायला पाहिजे. 1 पॉलिटिकल, 2 सोशल किंवा कल्चरल, 3 मग तुम्ही बाहेर कुठे गेलात तिकडे काय झालं, मग 4 आणखी तुम्हाला काही सुचत असेल तर ते असं तुम्ही लिहायला पाहिजे. इतका सोपा नाहीये. ह्यांचा इतिहास लिहिणं फार सोपं आहे. नाही, पण युरोपमध्ये सुद्धा इटली म्हणा, ग्रीक म्हणा किंवा टर्की म्हणा, ह्यांना खूप मोठा इतिहास आहे. नाही, खूप मोठा म्हणजे आहे. काही यांना इतिहास आहे. म्हणजे उदाहरणार्थ इजिप्तचा इतिहास आहे. आणि ग्रीक लोकांचा इतिहास अर्थातच रोमनांपेक्षा प्राचीन आहे. आणि म्हणजे ट्रॉय वगैरे त्यांच्याच कारकिर्दीत घडलेला आहे. आणि रोमन हे ख्रिश्चन नव्हतेच. नाही, हे ख्रिश्चन आधी नव्हतेच, ते नंतर ग्रीक आर्यच आहेत तसे. ग्रीकांच्या वाङ्मयामध्ये एका ठराविक मर्यादेपर्यंत पूर्ण आर्यांचीच वर्णन आहेत, आर्यराजांची किंवा देव नहुस वगैरे सगळी नावं तिकडे आढळतात. हो, पण पुढे ते भ्रष्ट झाले आपल्या दृष्टीने. का? आपला आर्य धर्म आपण जो समजतो आणि चातुर्वर्ण वगैरे, तो त्यांचा भ्रष्ट झाला. आणि असं आपण म्हणतो पर्शियन स्वतः असे भ्रष्ट झाले. आणि त्यामुळे शक स्व मूळ आर्यच, पण पुढे ते भ्रष्ट झाले. म्हणून पुढे शकांच्या ज्या स्वाऱ्या झाल्या, सगळे शक इथे सामावून घेतले गेले त्या वर्णात लगेच. त्यामुळे डाकिणी असं जर तुम्ही शब्द ऐकला असेल तर तो शकांची देवता आहे ती ऍक्च्युअली. हा, पण जखिणी म्हटलं तर ती यक्षिणी, म्हणजे ती अनार्यांची स्थानिक. आपल्याकडे एवढं बेमालूम मिश्रण झालंय. आजही तुम्हाला एखादे जाखाई देवी असं कुठे मंदिर दिसलं, माझ्याही गावाला बॉम्बे पुणा हायवे, बॉम्बे गोवा हायवेवर कोकणात जाखाईचं प्राचीन मंदिर आहे. तिथे नारळ फोडूनच पुढे जातात, का माहित नाही, म्हणजे ट्रकवाले वगैरे. म्हणजे यक्षिणी, यक्ष हेच भारतात आर्य येण्यापूर्वीचे देव होते. देव म्हणजे काय, प्रगत लोक. पण आर्यांच्या संस्कृतीने सगळ्यांवर जो पगडा घातला, त्यातनं ते सगळे त्यांनाही शिल्लक ठेवलं. पण तुम्ही मनुस्मृतीबद्दल उल्लेख केला की ती अत्यंत आदर्श नीतिभक्ती आहे वगैरे असं मला आणि अभ्यास मागित नाही. पण जे ऐक्यू आहे किंवा इतरांकडे जी टीका आली की चातुर्वर्ण्य, स्त्रियांना अत्यंत दुय्यम लेखन वगैरे, हे सगळं मनुस्मृतीत आहे, तर तेही सगळं चुकीचं घुसळलेलं आहे. सांगतो ना, आज जी मनुस्मृतीची प्रत अवेलेबल आहे ती फक्त 2000 वर्षांपूर्वी भृगुकुळातल्या कुणीतरी ऋषीने लिहिलेली प्रत आहे. म्हणजे त्याने काय केलं, मौखिक होतं ते फक्त लिहून काढलं. लक्षात आलं? ह्या प्रतिमध्ये मी तुम्हाला सांगितलं, स्वामी दयानंद सरस्वतींपासून अनेकांनी सांगितलं की ह्यात घुसडलेत अनेक श्लोक. अनेक विद्वानांनी हे मान्य केलंय की ह्यात घुसडलेलं. मनुस्मृती ही हजारो वर्ष आपल्याकडे आहे. रामायणात रामाच्या तोंडी पण मनु मला काय म्हणेल, मी जर असा वागलो तर असे शब्द येतात. रामायणात येतात, महाभारतात येतात, त्याही आधी येतात. मनुस्मृती ही एक व्यवस्था होती, डिव्हिजन ऑफ लेबर आहे. तुम्ही जर पाहिलं तर विनोबा भावे म्हणतात की जर डिव्हिजन ऑफ लेबर केलं नाही आणि कामं नेमून दिली नाही तर जिथे पैसा मिळतो तिकडेच सगळी लोक पळतात. म्हणून हे करायला लागतं. तुझी पात्रता काय आहे? तू जर अधिकारी असशील तर तू अधिकाऱ्याची कामं कर. तू जर झाडूवाला असशील तर तू झाडूवाल्याची कामं कर. पण तुझी पात्रता सुधारली तर तुला प्रमोशन मिळेल.
ही आपली मूळ गुणकर्माधिष्ठित व्यवस्था होती, ती पुढे विकृत होत गेली. पुढे ब्राह्मणी याचा त्यात बराच अंमल बसला. हे सगळं आहे, अन्याय झाले. म्हणजे आंबेडकरांना मान्य आहे ना, गुणकर्माधिष्ठित व्यवस्था होती पूर्वी, ती तशी राहिली नाही. म्हणून मनुस्मृती त्यांनी केवळ एक प्रतीक म्हणून जाळली, पण त्यांनी घटना लिहिताना मनुस्मृतीतली कलमं घेतलेली. हे तुम्हाला माहिती आहे का? शिवाजीने मनुस्मृतीप्रमाणे अष्टप्रधान आणि सगळं आपली रचना केली. आता ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक डिस्टॉर्शन केलं इतिहासाचं, तसं मग मनुस्मृती सुद्धा जाणीवपूर्वक डिस्टॉर्ट झालेली आहे, केलेली आहे. शक्य आहे. म्हणजे मनुस्मृती बदनाम झाली, पुढे त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. प्रत्येकच भारतीय पुराण ग्रंथाची अवनती केली होती ब्रिटिशांनी. आणि त्यात जे अत्याचार, त्यांनी जी फूट पाडलेली आहे सगळ्यांमध्ये, ब्राह्मण ब्राह्मणेतर, आर्य अनार्य, दलित आणि क्षत्रिय किंवा दलित आणि मराठा हे ब्राह्मण, असे जे कृत्रिम द्वेष निर्माण केले ते ब्रिटिशांनी केलेले. ही फूट पाडू, हिंदू मुस्लिम, हे सगळे त्यांनी फूट पाडू योजना केलेल्या आहेत. तुम्हाला माहितीच आहे, फोडा आणि जोडा ही त्यांची नीती होती. आणि ह्या नीतीचाच एक भाग म्हणून सगळ्यांना एकमेकांविषयी द्वेष, आणि म्हणून मग मनुस्मृती जास्ती बदनाम झाली. कारण एक तर त्यात प्रक्षिप्त अनेक, मला मान्य आहे ब्राह्मण पुराणिकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यात घुसळलेले अनेक श्लोक असणार स्वतःच्या सोयीने. कारण ब्राह्मणशाही गेल्या 1000 वर्षात खूप वाढली होती असं म्हणता येईल. किती झालं, आंबेडकरांनी लिहिलंय की आंबेडकरांनी बरीच टीका केलेली आहे, रामकृष्ण आणि या सगळ्या. ती टीका मी दुसऱ्या खंडात खोडलेली आहे. ज्यांनी ज्यांनी टीका केली ती सगळी टीका मी खोडलेली आहे दुसऱ्या खंडात. एक लेख सांगायची गोष्ट अशी की त्यांनी लिहिलं की ब्राह्मणांना क्षत्रियांच्या दृष्टीने काहीही स्थान नव्हतं. कृष्णाची ज्या वेळेला पूजा झाली त्याच्या वेळेला, त्यावेळेला राजस्व यज्ञाच्या वेळेला त्या ब्राह्मणाचे पाय आधी त्याने धुतले पाहिजे, तसं काहीतरी ते प्रक्षिप्त होतं वगैरे वगैरे. तर ब्राह्मणांना कोणतीच किंमत नव्हती तेव्हा. असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग तुम्ही ब्राह्मणांना जबाबदार सुद्धा धरू नका ना, नाही का? म्हणजे बिनपगार आणि फुल अधिकारी असे म्हण ग्रामीण भागात असे तसा प्रकार झाला की शिव्या देण्यापुरते ब्राह्मण, असं नाही. तुम्ही असं म्हणा त्यांना मान होता, त्यांचा अधिकार होता अनेक, आणि मग त्यांच्यावरती जबाबदारी पण ढकला जरूर. त्यामुळे अन्याय झाले, मी तेच सांगत असतो की अन्याय फक्त ब्राह्मणांकडनं झाले नाही. क्षत्रिय काय कमी होतं? क्षत्रियांना मी पहिलं धरतोय जबाबदार. त्यावेळेला राज्यकर्ते कोण होते? क्षत्रिय. आज राज्यकर्ते कोण आहेत? क्षत्रियच मुख्यतः, फडणवीस सोडून दे. पण इतिहास कोणी लिहिला? त्या काळात सूट लिहित होते. पुढच्या संपूर्ण ऐतिहासिक काळामध्ये सीकेपीने लिहिलाय. सीकेपी क्षत्रिय काय असतं, एकाही ब्राह्मणाने इतिहास लिहिलेला नाही. मग ब्राह्मण जबाबदार कसे? म्हणजे आहेतच, पण पहिले असतील तर ते क्षत्रिय जबाबदार. मनुस्मृतीवर माझ्या ब्लॉगवर मी हा माझा लेख घातला आणि त्याची मुद्दाम लिंक माझ्याशी चर्चा करणाऱ्या दलितांना दिलेली होती. मी 800 ते 1000 लोकांनी फेसबुकवरनं मनुस्मृती वाचले माझ्याशी, कडवट वाद करणाऱ्यांनी. एकही माणूस त्याला विरोध करू शकलेला नाही. मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला यातलं खंडन करा, मला सांगा ना, माझ्या चुका असतील तर दाखवा, मला त्या सुधारायच्या. एकही माणूस आजपर्यंत ते करू शकलेला नाही. याचा अर्थ तसा आहे की, आणि काहींनी तर मला चांगले 4 प्रशंसापर अरे हा आमचा गैरसमज होता असंही उद्गार काढले. याचा अर्थ असा आहे की बहुतेक सगळे गैरसमजातून हे सगळं झालं आणि तो गैरसमज आपण दूर केला पाहिजे असं मला वाटतं. केला मनुस्मृतीचा की त्याच्यामध्ये स्त्रियांवर अन्याय केला वगैरे असं आहे. त्याच्यामुळे 12 वर्षापूर्वी मी एक पुस्तक वाचलं, नाशिकच्या एका माणसानं लिहिलं होतं. त्याचं त्यांनी स्पेसिफिक तेच पुस्तकात हेतूच तो आहे की त्यांनी स्त्रियांसाठी काय काय चांगल्या गोष्टी केल्या आणि स्त्रियांसाठी कुठेही अन्याय केलेला नाही दाखवणारच पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचे श्लोक आहेत, स्त्री ही घराची लक्ष्मी आहे. जिथे स्त्री दुःखी असेल ते घर कधीही सुखी होणार नाही, त्यांना पुण्य मिळणार नाही. स्त्रीला सर्वात तुम्ही मान द्यायला पाहिजे आणि तिची पूजा केली पाहिजे. हे मनुचे शब्द आहेत. यांनी एक न स्त्री स्वातंत्र्य अर्हती म्हणून एकच वाक्य घेतलं संदर्भ तोडून, आणि आधीची नंतरची वाक्य वाचलीच नाही. स्त्री ही लहान असताना वडिलांनी सांभाळ करावा, मोठी झाल्यावरती पतीने सांभाळ करावा, माता झाल्यावरती मुलांनी सांभाळ करावा, आणि तिला स्वतंत्र एकटी सोडू नये असं त्याचा अर्थ आहे. खरा म्हणजे एकटीला सोडू नये. तिला म्हणजे एकटीला तिला स्वातंत्र्य त्यामुळे मिळत नाही ना. ह्या तिघांनी ऍट 3 डिफरंट स्टेज ऑफ लाईफ
मेन शुड टेक केअर असं तो पूर्ण श्लोक आहे सपोर्ट असा अर्थ आहे. पण याचा अर्थ म्हणजे त्यांना स्ट्रॉंग करूच नका. बरोबर आहे. हे आता असं नाही. हो, असाच अर्थ तो होतो. आता आपला विषय नाही नाही. बरं नाही, मी हा, नाही, हा, तुम्ही सांगा. मी दुसरं हे सांगणार होते की तुम्ही म्हणता की अख्ख्या भारतातले सगळे लोक एकाच प्रकारचे होते वंशाचे. हं? तर ते सांस्कृतिक दृष्ट्या असतील, पण आता ह्याच्यात CCMB आणि CDFD ह्यांच्या पुष्पा भार्गव नावाच्या डायरेक्टरनी DNA अनालिसिस करून वेगवेगळे हे केले, तर त्यांना असं दिसून आलंय की भारतातल्या वेगवेगळ्या जागेत वेगवेगळ्या वंशाचे लोक त्यांना सापडले. आता मी याचं स्पष्टीकरण असं देतो. मी असं म्हटलं की भारतात आर्य आले आणि इथे अनार्य होते. इथे दास होते, नाग होते, यक्ष होते, अनेक अज होते, बऱ्याच आहेत जमाती, त्यांची नावही त्या पुस्तकात दिलेली. ह्या जमातींचे सुरुवातीला संघर्ष झाले आणि नंतर त्यांच्याशी त्यांचं रोटीबेटी व्यवहार किंवा इतर अनेक गोष्टी झाल्या आणि सांस्कृतिक सामरस्य सुद्धा झालं. हे सगळं एवढ्या बेमालूमपणे झालं. एक लक्षात घ्या, 200-400 वर्षाची गोष्ट नाही गेली, 8,000 वर्षांची गोष्ट आहे, त्या 10,000 वर्षांची. ह्यामुळे मी असं तुम्हाला म्हटलं की मी माझ्या अंगात रक्त कुणाचं आहे मला सांगता येणार नाही, आर्यांचं का अनार्यांचं, आणि माझी संस्कृती कोणती आहे सांगता येऊ शकत नाही. हे आर्यांचे का अनार्यांचे, कारण ह्या संस्कृती, हे सगळे देव देवता, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र झालेल्या आहेत. आणि त्यामुळे जेनेटिकली तुम्ही जे म्हणताय मला माहिती नाही, हे खगोलशास्त्राचं मगाशी उदाहरण दिलं तसं असेल. या पुस्तकात तुम्ही जेनेटिकली आर्य आणि द्रविड वेगळे नाही, कुठल्या निकषांवर ते मला माहित नाही, पण भारतातली सर्वसामान्यपणे सगळी माणसं एकच आहेत असं त्या जेनेटिकली प्रूव्ह केलेला मी रिसर्च पेपर त्याच्यात तुम्ही हे वाचा, कारण सायन्स मध्ये ना त्यांनी त्या सगळ्या कुठच्या असं कुठेतरी व्हायला पाहिजे ना. तुम्ही म्हणला की एखादी घटना घडली, तुम्ही तुमच्या ह्याचा अनुवाद लावलाय, तर बाकीच्याही आता जसं जेनेटिक सायन्स आहे किंवा खगोलशास्त्र आहे, यांनी कॉरोबरेटिव्ह एव्हिडन्स कुठेतरी तो मॅच झाला पाहिजे. हो, तो माहीत नाही असं म्हणून कसं झालं आहे. नाही, ते म्हणतात त्याच्यातही तथ्य म्हणजे कसं की त्यांनी मेजॉरिटी जीन्स ते सरमिसळ त्यांनाही मिळालीये. डॉक्टर जय दीक्षित नावाचे एक अमेरिकेत 25 वर्ष गेले आहेत. त्यांनी चित्पावन नावाचा ग्रंथ यांच्याकडे आहे, तो चित्पावनिझम, तो ग्रंथ मी वाचायला आणलो, इंग्लिशमध्ये लिहिला, अतिशय अप्रतिम त्यांनी स्टडी केला आणि पूर्ण तो फोटो बिटोंच्याकडे असा भव्य दिव्य ग्रंथ एवढा केला, म्हणजे मांडीवर ठेवला तर मांडी मोडेल एवढा आहे. तर तो ग्रंथ जेव्हा मी सगळा वाचून काढला तेव्हा माझ्या मनात काही शंका उत्पन्न झाल्या आणि त्या मी त्यांना लिहून पाठवल्या. त्यातली एक मुख्य शंका आणि त्यांनी त्या मान्य केल्या. त्या मुख्य शंका अशी होती, त्यांनी जेनेटिकल स्टडी केला होता. कुणाचा? तर रत्नागिरीतल्या चित्पावन ब्राह्मणांचा. आणि त्यांनी तो तिकडे प्रयोगशाळेत काहीतरी करून असं प्रूव्ह करून दाखवलं की आम्ही इथले नव्हेच, आम्ही अल्केनाझी नावाची एक रशियन ज्यू जमात आहे, कुठल्या तरी रशियाच्याच भागातलं त्यांनी दिलं होतं, तिथले अल्केनाझी नावाची जमात आहे, त्यांच्याशी आमचं हे सगळं जुळतंय, त्यामुळे आम्ही वेगळे आहोत. तर मी त्यांना असा प्रश्न विचारला, तुम्ही जेव्हा चित्पावनांचे फक्त घेतले, समजा शेजारी कराडे राहतात कोकणात, मी कोकणातच आहे ना, गराडे राहतात किंवा देशस्थ राहतात, कुडवाळी राहतात, मराठा राहतात, वाणी राहतात, ह्यांचे पण समजा तुम्ही घेतलेत आणि तेही अल्केनाझी निघाले तर काय कराल? तुम्ही वेगळे आहात हे प्रूव्ह करण्यासाठी इतरांचं पण घ्यायला पाहिजे ना तुम्ही. ते त्यांनी मान्य केला तो पॉईंट. आणि ती मी पुढच्या सरमिसळ म्हणजे 80% लोकांमध्ये हे जीन्स अनार्यांचे, म्हणजे असे वेगवेगळ्या ट्राईब, असं वेगळं खरोखर काढता येईल का मला माहिती? हे